नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सोनवणे. तुम्ही पाहत आहात स्पार्क मराठी. मी बोर्डवरती एक नंबर लिहितोय. मला सांगा याचा अर्थ काय? 5 किलोमीटर, 5 सेकंद, 5 किलो, 5 कांदे की 5 बटाटे? तर यापैकी काहीच नाही. कारण फिजिक्समध्ये फक्त नंबर लिहिलेला असेल तर त्याला काहीच अर्थ नाही. पण समजा मी जर लिहिलं 5 किलोमीटर तर आपल्याला पटकन समजतं की अंतर दिलं आहे. जर लिहिलेलं असेल 5 किलो kg तर आपल्याला कळतं की हे मास आहे. आणि समजा दिलेलं असेल 5 सेकंद तर आपल्याला समजतं की हा टाईम आहे. म्हणजे नंबर इथं तोच आहे, पण kg, किलोमीटर आणि सेकंद यामुळं पूर्ण अर्थ बदलतो. पण प्रश्न हा आहे की आपण काय मोजू शकतो आणि काय मोजू शकत नाही. स्वीटच्या दुकानात गेल्यानंतर त्याच्यावरती लेबल लावलेलं नसतं की ते किती टेस्टी आहे. तसंच स्मेल म्हणजे वास नाही मोजतेत. आपण फक्त एवढंच सांगू शकतोय की हा चांगला स्मेल आहे किंवा वाईट आहे. आनंद नाही मोजतेत किती होतोय. दुःखसुद्धा नाही मोजतेत. पण यार एक गोष्ट आहे जी की मोजता यायला पाहिजे होती, ती सुद्धा नाही मोजतेत. कॉमन सेन्स. म्हणजेच खूप साऱ्या गोष्टी ज्या आपल्याला मोजता येत नाही, पण अशा पण गोष्टी आहे ज्या आपल्याला मोजता येतात. आणि ज्या आपल्याला मोजता येतात त्यालाच फिजिक्समध्ये आपण म्हणतो फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड. अशा क्वांटिटी ज्या की आपण मोजू शकतो आहे अँड यूज टू डिफाईन अ फिजिकल फेनॉमेनॉन. फिजिकल फेनॉमेनॉन म्हणजे काय? या निसर्गात खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या डिफाईन करण्यासाठी आपण त्याला यूज करणार आहे. मग अशा कोणत्या कोणत्या फिजिकल क्वांटिटी असतील की ज्या आपल्याला मोजता येतात? ज्याच्यामध्ये आहे लेंथ, लांबी आपण मोजतोय, टाईम आहे, त्यानंतर मास आहे, अजून आहे स्पीड, ॲसेलेरेशन, फोर्स. अशा खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या की आपण मोजू शकतो आहे आणि त्यांनाच आपण काय होणार आहे? फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीचे 2 टाईप आहे. ते बघण्याआधी मला एक छोट्याशा प्रश्नाचं उत्तर द्या. समजा आता दुपारचे 1 वाजले असं समजा. तर मला सांगा या पेनची लांबी किती असेल? लेंथ काय असेल? तुम्ही म्हणणार काय संबंध आहे सर टायमाचा आणि पेनच्या लांबीचा? साधं आहे, आपण टेप घेणार, इथून ते इथपर्यंत पेनची लांबी मोजणार. मला पण तेच म्हणायचं आहे. ऑन द बेसिस ऑफ डिपेंडन्सी फिजिकल क्वांटिटीचे म्हणजे कोणत्याही गोष्टी आपण मोजतो त्यांचे 2 टाईप आहे. एक आहे फंडामेंटल क्वांटिटी आणि दुसरी आहे डिराइव्ड क्वांटिटी. तर फंडामेंटल क्वांटिटी जसं मी आत्ता सांगितलं लेंथ. लेंथ जर मोजायची असेल तर फक्त आपल्याला टेप घेऊन लेंथच मोजावं लागेल. मला जर या पेनचं मास मोजायचं असेल तर आपण वजन काट्यावरती ठेवणार आणि फक्त मासच मोजणार, वस्तुमानच मोजणार, दुसरं काही नाही मोजणार. जर टाईम मोजायचा असेल तर आपण घड्याळात पाहून किंवा कॅलेंडरमध्ये पाहून टाईमच मोजतो. त्यासाठी आपल्याला मास, लेंथ वगैरे कशाचीच गरज नाही. म्हणजे अशा पण काही क्वांटिटी आहे ज्या मोजण्यासाठी आपल्याला त्याच मोजावं लागतात आणि त्यांना आपण म्हणणार आहे फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय? द क्वांटिटी विच कॅन डू नॉट डिपेंड ऑन अदर फिजिकल क्वांटिटी. अशा फिजिकल क्वांटिटी आहे ज्या मोजण्यासाठी दुसरं कोणावरती डिपेंड राहावं लागत नाही, तेच मोजतो, त्याला आपण म्हणणार आहे फंडामेंटल क्वांटिटी. अशा टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहे. त्या कोणत्या कोणत्या आहे? लेंथ, मास, थर्ड आहे टाईम, त्यानंतर टेम्परेचर पण असं आहे. मला जर या रूमचं टेम्परेचर मोजायचं असेल तर मी फक्त ते टेम्परेचरच मोजणार, दुसरं कशाचीही गरज नाही. तसंच असतो करंट. त्यानंतर आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि लास्ट आहे ल्युमिनियस इंटेन्सिटी. अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे काय? गॅस वगैरे जर मोजायचं असेल तर केमिस्ट्रीमध्ये मोल कन्सेप्टमध्ये तुम्ही नंतर शिकणार आहे की ते आपण मोलमध्ये मोजतो, म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स झाला आहे. आणि ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे असतं तीव्रता. जसं लाईट आहे, लाईटची तीव्रता किती आहे, किंवा साऊंड आहे, साऊंडची तीव्रता किती आहे, हे सगळे तीव्रता आहे, त्याला आपण इंटेन्सिटी म्हणतो. इंटेन्सिटी मोजायची असेल तर फक्त आपण इंटेन्सिटीज मोजतो. म्हणजेच या 7 अशा फिजिकल क्वांटिटीज झाल्या ज्या मोजण्यासाठी फक्त आपल्याला त्याच मोजावं लागतील, दुसऱ्यांवरती डिपेंड नाही राहावं लागायचं. मग सर अशा पण क्वांटिटी आहे का ज्या मोजण्यासाठी आपल्याला दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड राहावं लागेल? हां, त्यालाच आपण म्हणतो आहे डिराइव्ड क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीचा सेकंड टाईप. डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय? द क्वांटिटी
द फिजिकल क्वांटिटी कॅन बी एक्सप्रेस इन टर्म ऑफ वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे अशा फिजिकल क्वांटिटी ज्या आपल्याला एक्सप्रेस करण्यासाठी, दाखवण्यासाठी एक किंवा एकापेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीवरती डिपेंड राहावं लागेल आणि त्याला आपण म्हणतो डिराइव्ड क्वांटिटी. मग कोणत्या कोणत्या डिराइव्ड क्वांटिटी आहे? आहेत खूप साऱ्या आहे, खूप साऱ्या डिराइव्ड क्वांटिटी आहे, ज्याच्यामध्ये फर्स्ट असेल स्पीड. काही एक्झाम्पल आपण बघतोय. स्पीड इज इक्वल टू, आता स्पीडचा जर फॉर्म्युला पाहिला आपण, आता समजा फॉर्म्युला बऱ्याच जणांचा अजून 11th असतील तर फॉर्म्युला माहीत नसेल तर टेन्शन ना घेऊ. इथं आपण हा स्पीड किंवा कोणत्याही फिजिकल फेनॉमेनॉन किंवा फिजिकल क्वांटिटीविषयी इथं शिकत नाही. तो फॉर्म्युला कसा आलाय, काय आलाय, स्पीड म्हणजे काय, इथं आपल्याला फक्त बघायचं डिराइव्ड क्वांटिटी. स्पीड इज इक्वल, मी तुम्हाला फॉर्म्युला सांगतोय, डिस्टन्स डिवाइड बाय असतं टाईम. बघा इथं डिस्टन्स इज इक्वल टू काय, डिस्टन्स म्हणजे काय, लेंथ आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे. आणि सेकंड आहे टाईम, टाईमसुद्धा फंडामेंटल क्वांटिटी आहे. तसंच म्हणजे स्पीड इज इक्वल टू डिपेंड असेल लेंथ आणि टाईमवरती. सेकंड आहे एरिया. समजा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा असेल, एक रेक्टँगल आहे, या रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करायचा असेल जिची लेंथ यल आहे आणि ब्रेड बी असेल, तर आपण एरिया इज इक्वल टू लिहू शकतो आहे लेंथ इन टू ब्रेड. आता ब्रेड आणि दोन्ही पण काय झालं आहे, लेंथच झालं आहे, हे पण लेंथ आहे हे पण लेंथ आहे, म्हणून आपण लिहू शकतो की एरिया कशावरती डिपेंड आहे, लेंथवरती डिपेंड आहे. म्हणजे एरिया काय झाली, कोणती क्वांटिटी झाली, डिराइव्ड क्वांटिटी, कारण की ती फंडामेंटल क्वांटिटीवरती डिपेंड आहे. स्पीड पण फंडामेंटल क्वांटिटीजवरती डिपेंड आहे, दोन फंडामेंटल क्वांटिटीजवरती डिपेंड आहे, एक लेंथ आणि दुसरं काय टाईम. त्यानंतर थर्ड आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम जर लिहायचा असेल मला क्यूबचा, व्हॉल्यूम ऑफ क्यूब, तर फॉर्म्युला इज इक्वल टू काय होतो, जी क्यूबची जी लेंथ असेल किंवा साईड असेल, साईड म्हणजेच काय आलं आहे, लेंथ झाली, आणि आपण लिहिणार आहे लेंथचा क्यूब. म्हणजे मी इथं असं पण लिहू शकतो व्हॉल्यूम पण कशावरती डिपेंड आहे, लेंथवरती डिपेंड आहे. तसंच येईल डेन्सिटी. डेन्सिटी रो इज इक्वल टू असतं मास डिवाइड बाय व्हॉल्यूम. इथं येईल मास यम डिवाइड बाय व्हॉल्यूम, व्हॉल्यूम तर आत्ता लिहिला ना आपण, लेंथचा क्यूब. म्हणजेच डेन्सिटी पण डिराइव्ड क्वांटिटी जी डिपेंड करणार आहे मास आणि लेंथच्या क्यूबवरती. काय मोजता येतं आणि काय नाही येत हे तर आपल्याला समजलं आहे, पण जे मोजता येतं ते रिप्रेझेंट करणं किंवा लिहिणं जास्त महत्त्वाचं आहे. समजा विचार करा, आपण लेंथ मोजली म्हणजे अंतर मोजलं, लेंथ इज इक्वल टू, आणि ते लेंथ इज इक्वल टू समजा भरली 5 किलोमीटर म्हणजे 5 किलोमीटर, तर आपण असं लिहिणार 5 इंटू किलोमीटर. तसंच जर आपण मास मोजलं तर मास इज इक्वल टू आपण लिहू शकतो आहे 2 किलोमीटर. आणि टाईम मोजला आणि टू टाईम 1 तास आहे, तर आपण असं लिहितो 1 हवर. इथं प्रत्येक क्वांटिटी लिहिताना, जसं लेंथ लिहिताना 5 यूज केला आहे 5, मास लिहिताना 2 आणि टाईम लिहिताना 1. याच्यामध्ये हे 5, 2 आणि 1 हे झाले नंबर्स, आणि नंबर आपण डिनोट करणारे यांनी. तसंच लेंथ लिहिताना आपण किलोमीटरचा वापर केला, मास लिहिताना आपण किलोग्रॅमचा वापर केला, आणि टाईम लिहिताना आपण सेकंदचा वापर केला. म्हणजेच हे सगळे झाले, यालाच आपण म्हणतो युनिट, आणि युनिट आपण रिप्रेझेंट करणारे युनी. म्हणून कोणती पण फिजिकल क्वांटिटी, इन जनरल क्वांटिटी ह्या पण, आणि ह्या सोडून अजून दुसऱ्या पण, जसं फोर्स वगैरे, ॲक्सेलरेशन, स्पीड वगैरे खूप साऱ्या फिजिकल क्वांटिटी येतील. या फिजिकल क्वांटिटी इन जनरल जर कोणती पण लिहायची असेल जे आपण मोजणार आहे, या फिजिकल क्वांटिटी इज इक्वल टू आपण लिहिणार आहे पोरांनो, नंबर असेल पहिले आणि त्यानंतर इन टू युनिट. नंबर आपण रिप्रेझेंट करणारे यांनी आणि युनिट रिप्रेझेंट करणारी युनी. म्हणजे फिजिकल क्वांटिटीसाठी एक फॉर्म्युला तयार केला आपण, यन इंटू यू. यन म्हणजे नंबर, यू म्हणजे युनिट. म्हणजे याच्यामध्ये अजून एक छोटासा प्रॉब्लेम आहे बघा. काय, समजा विचार करा, तुम्ही किराणा दुकानामध्ये गेले साखर आणण्यासाठी, आणि त्या काकांना तुम्ही सांगितलं, काका 2000 ग्रॅम साखर द्या. विचार करा, काका साखर तेवढीच देतील जर तुम्ही असं पण बोलले असते की काका 2 किलो साखर द्या. कारण काय होईल, साखर 2 किलो आणि 2000 ग्रॅम सारखंच आहे, बदल कशामध्ये, युनिटमध्ये बदल आहे. बा मग मास इज इक्वल टू, जर मला लिहायचं असेल मास इज इक्वल टू तर आपण इथं लिहिलं 2 kg, किंवा त्यालाच आपण लिहू शकतो आहे 2000 ग्रॅम. साखर
किंवा ते मास आहे, फिजिकल क्वांटिटी आहे, ती फिजिकल क्वांटिटी तेवढीच राहील. सर बदल कशामध्ये झाला, ज्यावेळेस इथं के जी युनिट वापरलं आहे त्यावेळेस नंबर 2 होता. जर मी युनिट बदललं म्हणजे के जीचं ग्रॅम केलं त्यावेळेस नंबर बदलतो आहे, पण फिजिकल क्वांटिटी मास सेम राहील. म्हणून कोणती पण फिजिकल क्वांटिटी लिहिताना फिजिकल क्वांटिटी इज इक्वल टू आपण असं पण लिहू शकतो आहे N1 U1, म्हणजे ज्यावेळेस युनिट U1 होतं त्यावेळेस नंबर N1 असेल, आणि जर मी युनिट बदलवलं तर नंबर पण बदलल म्हणजे N2 U2, पण फिजिकल क्वांटिटी रिमेन सेम राहील. आणि हा फॉर्म्युला आपल्याला नंतर काम येणार आहे क्वेश्चन वगैरे सॉल्व करण्यासाठी. इथं मी परत 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 एक गोष्ट बोलतो आहे, युनिट युनिट युनिट. युनिट म्हणजे नेमकं काय वा, युनिट म्हणजे काय, स्टँडर्ड व्हॅल्यू ऑर रेफरन्स व्हॅल्यू किंवा क्वांटिटी यूज फॉर अ मेजरमेंट इज कॉल्ड ॲज युनिट. स्टँडर्ड किंवा रेफरन्स व्हॅल्यू आपल्याला घ्यायची कशासाठी, मेजरमेंट करण्यासाठी, त्यालाच आपण म्हणणार आहे युनिट. समजा विचार करा, तुम्ही जिथं अभ्यासाला बसले किंवा ज्या टेबलवरती बसले तो टेबल तुम्हाला मोजायचा आहे. जसं मी इथं टेबल आहे, हा टेबल मला मोजायचा असेल आणि आपल्याला काय करायचं आहे, स्केल यूज नाही करायचं आहे, आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहे त्यांनीच मोजून बघायचं आहे की किती येईल. आता मला इथं टेबल जर मोजायचं असेल तर मी काय करेल, हे जे वितीचा वापर करेल, या अंतर इथून 1 2 असं, बरोबर. मग मी काय करणार आहे, इथून ते इथपर्यंत जे अंतर आहे ना, म्हणजे इथून ते इथपर्यंत या अंतराला मी 1 म्हणणार आहे. ही झाली रेफरन्स व्हॅल्यू, याला 1 म्हणणार आहे. युनिट म्हणजे काय, युनिटचा अर्थ होतो 1, म्हणजे हे अंतर आहे, हे झालं 1. मग आपण मोजताना मोजू इथून इथपर्यंत. पहिलंच ज्यावेळेस मी मोजतोय त्यावेळेस म्हणतो 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3, बरोबर. नाही, हे झालं आहे युनिट. आता मला जर लेंथ ऑफ टेबल लिहायची असेल तर मी सहज लिहू शकतो आहे की चला लेंथ ऑफ टेबल इज इक्वल टू 3, मग काय 3 तर विथ. ओके, विथ झालं आपलं युनिट, म्हणजे एवढं, आणि अशा 3 विथ आहे. म्हणून युनिट समजलं असेल, याच्यामध्ये 3 नंबर आहे विथ युनिट आहे. अजून बरेच सारं असे युनिट वापरले जाते बघा. युनिट बघण्याच्या आधी अजून डिटेलमध्ये जाण्यासाठी मी एक गोष्ट सांगतो. फार पूर्वी जसं आज आपण अंतर मोजण्यासाठी 5 किलोमीटर किंवा 3 मीटर 4 मीटर हे अंतर हे युनिट यूज करतो, फार पूर्वी हे युनिट नव्हतेच. ओके, जसं भारतामध्ये वेगवेगळे युनिट वापरले जायचे, जसं हात, 1 हात 2 हात, ओके, 1 ववा 2 ववे, 1 वीत 2 वीत, त्यानंतर कासरा, ववा, मैल, कोस यासारखे वेगवेगळे युनिट वापरले जायचे. त्यानंतर ब्रिटनमध्ये फूट वापरलं जायचं, कुठं कुठं यार्ड वापरलं जायचं, कुठं इंच वापरलं जायचं. त्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी लय गोंधळ निर्माण व्हायचा. ओके, त्यामुळं संपूर्ण जगाने ठरवलं की काही स्टँडर्ड युनिट आहे, ते स्टँडर्ड युनिट वापरायचे, ते स्टँडर्ड युनिट यूज करायचे. म्हणजे स्टँडर्ड युनिटच्या प्रॉपर्टीज काय आहे, युनिट नेमकं कसं असलं पाहिजे. जर आपण विथ बघितलं तर विथ हे जे अंतर आहे हे फिक्स नाही आहे, सगळ्यांसाठी सेम नाही आहे. म्हणजे युनिट आपण यूज करणार आहे ते फिक्स असलं पाहिजे, ते माझ्यासाठी पण सेम असलं पाहिजे, तुम्ही ज्यावेळेस मोजणार आहे तुमच्यासाठी पण सेम असलं पाहिजे. असे युनिट तयार करणं गरजेचं होतं. मग त्याच्यासाठी युनिट कसं असलं पाहिजे यासाठी युनिटच्या प्रॉपर्टीज आहे. युनिटची फर्स्ट प्रॉपर्टी आहे, पहिली गोष्ट ती इट शुड बी वेल डिफाईन. ही जी विथ आहे ना, ही वेल डिफाईन नाही. हे अंतर माझ्यासाठी वेगळं आहे, तुमच्यासाठी वेगळं आहे, अजून कोणातरीसाठी वेगळं आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण मेजरमेंट करणार आहे त्यावेळेस गोंधळ निर्माण होईल. हा टेबल 3 विथ माझ्यासाठी येतो आहे, तुमच्यासाठी तो मे बी जास्त असेल, अजून कोणाचा तरीसाठी तो मे बी कमी असेल. ओके, म्हणून जे युनिट यूज करणार आहे, ज्याला आपण 1 म्हणणार आहे, त्याची जी व्हॅल्यू आहे इथून तिथपर्यंत जे अंतर आहे ते अंतर फिक्स असलं पाहिजे. त्याच्यानंतर इट शुड बी इनव्हॅरेबल, टाईम बदलला, ओके, किंवा प्लेस बदललं, त्यानंतर टेम्परेचर बदलला, प्रेशर बदलला, काही पण झालं तर युनिटचं जे अंतर आहे किंवा ती जी व्हॅल्यू आहे ती रेफरन्स व्हॅल्यू फिक्स असली पाहिजे, ती बदलली नाही पाहिजे, इनव्हॅरेबल असली पाहिजे. थर्ड आहे, इट शुड बी युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड. पूर्ण जगाने ते युनिट ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आज आपण सेंटीमीटर वगैरे सगळं यूज करतोय, ते सगळं जगाने ॲक्सेप्ट केलं आहे. इझिली अवेलेबल असलं पाहिजे, जसं स्केल आहे, फूट वगैरे जे आपण मोजतो आज ते आपल्याला इझिली अवेलेबल होतं, आणि ते सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. ठीक आहे, मग असे स्टँडर्ड ज्या सिस्टीम्स आहे
किंवा स्टँडर्ड जे युनिट आहे त्याच्या काही सिस्टीम्स आहे ते आपण बघणार आहे. फर्स्ट सिस्टीम आहे युनिटची, फर्स्ट सिस्टीम आहे CGS सिस्टीम. CGS सिस्टीमचा अर्थ काय होतो? सेंटीमीटर. अंतर मोजायचं असेल तर आपण मोजणार सेंटीमीटरमध्ये. ओके. जर मास मोजायचा असेल तर आपण मोजणार ग्रॅममध्ये, आणि जर टाईम मोजायचा असेल तर आपण मोजणार सेकंदमध्ये. म्हणून त्याला आपण म्हणतोय CGS युनिट. सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद युनिट. सेकंड युनिट आहे MKS. अंतर मोजायचं असेल याच्यात तर आपण मोजणार मीटरमध्ये. मास मोजायचा असेल तर आपण मोजणार किलोग्रॅममध्ये, आणि टाईम जर मोजायचा असेल तर सेकंदमध्ये मोजणार. हे झालं MKS सिस्टीम. थर्ड सिस्टीम आहे FPS सिस्टीम. ही जी सिस्टीम आहे जनरली ब्रिटनमध्ये यूज केली जाते. याच्यामध्ये अंतर मोजलं जातं, लेंथ मोजली जाते फूटमध्ये, फूट. मास मोजला जातं पाऊंडमध्ये, आणि टाईम मोजला जातो सेकंदमध्ये. ह्या झाल्या 3 सिस्टीम. त्यानंतर 1971मध्ये एक कॉन्फरन्स भरली, जनरल कॉन्फरन्स ऑन वेट अँड मेजरमेंट. त्या कॉन्फरन्समध्ये ठरवलं गेलं की पूर्ण जगामध्ये एक सिस्टीम आपल्याला अशी बनवायची की ती संपूर्ण जगामध्ये यूज केली जाईल. ती जी सिस्टीम आहे त्याला आपण म्हणतो स्टँडर्ड इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. स्टँडर्ड इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट, SI युनिट. हे SI युनिट स्पेशल काय आहे? कारण की ते वर्ल्ड वाईड ॲक्सेप्ट केलं आहे. कोणते SI युनिट? आपल्याकडे 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहे ज्या आपण शिकलो होतो, आणि त्यासाठी युनिट आपण बघणार आहे SI युनिट कोणते कोणते असतील. लेंथसाठी वापरलं जातं, लेंथ मोजली जाईल, SI युनिट असेल त्याचं मीटर. माससाठी SI युनिट असेल किलोग्रॅम, त्याचा सिम्बॉल येईल KG. टाईम जर मोजायचा असेल तर टाईमचं SI युनिट आहे सेकंद, सिम्बॉल येईल S. टेम्परेचर जर मोजायचं असेल तर केल्विनमध्ये मोजतो. मुळात टेम्परेचरचे खूप सारे युनिट आहे. डिग्री सेल्सिअस आहे, त्याच्यानंतर केल्विन आहे, त्यानंतर डिग्री फॅरनहाईट आहे. याच्यापैकी SI युनिट स्टँडर्ड युनिट कोणतं असेल? केल्विन. आणि केल्विनचा सिम्बॉल काय? K. करंट मोजायचं आहे, करंटसाठी SI युनिट आहे ॲम्पियर. सिम्बॉल येईल A. तसंच अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोजण्यासाठी युनिट असतं मोल, आणि याचा जो सिम्बॉल येतो तो असतो मोल, MOL. ल्युमिनस इंटेन्सिटी मोजली जाते कॅन्डेलामध्ये. कॅन्डेला हे एक युनिट आहे, आणि तेचा सिम्बॉल येतो त्याचा CD. फंडामेंटल युनिट नंतर येतं सप्लिमेंटरी युनिट. 2 टाईपचे सप्लिमेंटरी युनिट असतात. एक आहे प्लेन अँगल. प्लेन अँगल म्हणजे काय? कोणते पण 2 रे, त्या 2 रेच्या वर्टेक्सला जो अँगल तयार झालेला असतो त्याला आपण म्हणतोय प्लेन अँगल, आणि अँगल डिनोट केला जातो थिटानी. हा जो थिटा आहे डिपेंड करतो आर्क लेंथवरती. आर्क लेंथ म्हणजे सर्कलचा किती पार्ट सबस्टेंड झाला आहे, ही झाली आर्क लेंथ. जेवढी आर्क लेंथ जास्त असेल तेवढा अँगल जास्त असतो, आणि डिपेंड करतो रॅडियसवरती. म्हणून अँगलसाठी फॉर्म्युला लिहिला जातो आर्क लेंथ डिवाइड बाय रॅडियस. हा जो थिटा आहे या थिटासाठी किंवा अँगलसाठी, प्लेन अँगलसाठी युनिट येतं रॅडियन. म्हणजेच रॅडियन झालं आहे सप्लिमेंटरी युनिट. तसंच पुढचा जो अँगल आहे तो आहे सॉलिड अँगल. सॉलिड अँगल म्हणजे काय? कोणता पण कोनिकल सरफेस आहे, हा झाला आहे कोनिकल सरफेस. या कोनिकल सरफेसच्या वर्टेक्सला, या कोनिकल सरफेसच्या वर्टेक्सला, ओके, हा झाला वर्टेक्स, आणि या वर्टेक्सला जो 3D अँगल सबस्टेंड झाला आहे याला आपण म्हणतोय सॉलिड अँगल. सॉलिड अँगल डिनोट केला जातो या सिम्बॉलने, ग्रीक अल्फाबेट आहे, आणि या ग्रीक अल्फाबेटलाच आपण म्हणतो ओमेगा. ठीक आहे. जर तुम्ही कोणताही कोनिकल सरफेस बघितला, हा झाला कोनिकल सरफेस, आणि तो कोनिकल सरफेस पार्ट ऑफ स्पिअर आहे, एका स्पिअरचा पार्ट आहे, हा झाला स्पिअर, आणि एका स्पिअरचा एक सेक्शन जर आपण कट केला असा तर काय तयार होईल? कोन तयार होईल. या कोनचा जो सरफेस एरिया आहे, समजा हा सरफेस एरिया जर कॅपिटल A असेल तर
जो सॉलिड अँगल इथं सबस्टेंड झाला आहे त्या सॉलिड अँगलसाठी फॉर्म्युला आपण लिहू शकतो आहे. सॉलिड अँगल ओमेगा इज इक्वल टू असतो सरफेस एरिया ऑफ अ कोन, वरचा सरफेस कोनचा, डिवाइड बाय रेडियसचा स्क्वेअर. जसं आपण प्लेन अँगलसाठी फॉर्म्युला तयार केला होता. इथं रो इज इक्वल टू ओमेगा इज इक्वल टू एरिया इज इक्वल टू, जर आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल पूर्ण सॉलिड स्पिअरसाठी अँगल किती तयार होईल, जसं प्लेन सर्कलसाठी अँगल असतो 2π, तसंच पूर्ण सॉलिड स्पिअरसाठी किती अँगल असेल, तर आपल्याला लिहायला लागेल पूर्ण सरफेसचा, सॉलिड स्पिअरचा वरचा सरफेस, आणि तो जो सरफेस आहे तो येतो 4π कॅपिटल R स्क्वेअर डिवाइड बाय रेडियसचा स्क्वेअर. रेडियसचा स्क्वेअर कॅन्सल होईल आणि ओमेगा इज इक्वल टू येतो 4π. म्हणजेच पूर्ण सॉलिड स्पिअरचा अँगल किती असेल, सॉलिड अँगल 4π. तसंच समजा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की एक तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे ई इज इक्वल टू MC स्क्वेअर, आणि हा फॉर्म्युला तुम्ही कधी बघितलाच नाही, तरी तुम्हाला ओळखायचं आहे की हा फॉर्म्युला बरोबर असेल की चुकीचा असेल. हे ओळखता येईल का? तर उत्तर आहे हो. एवढंच नाही तर JEE नीट CETला असे खूप सारे प्रश्न असतात की जर आपल्याला त्याचा फॉर्म्युलाच आठवला नाही तरीसुद्धा आपण ते सॉल्व करू शकतो आहे एका कन्सेप्टने. आणि ती जी कन्सेप्ट आहे ती डायमेन्शन, जी की आपण बघणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.